जरांग्यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असला तर त्यातल्या वाटा कुठल्या आणि पळवाटा कुठल्या? कारण आरक्षण द्यायचं झालं तर नेमकं कुठल्या चौकटीत बसून द्यायचं हा एक मुद्दा महत्वाचा आहे आणि त्यात मग आणखीन काय पळवाटा निघू शकतात असे काही प्रश्न विचारले जातात. या सगळ्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत कोंढरे साहेब आहेत. कोंढरे साहेबांचा प्रचंड अभ्यास आहे, आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणावर इतक्या दिवसाचे लढे त्यांनीच लढले. सर, आता परिस्थिती आहे, लोकांना वाटतं आरक्षण मिळेल जरांगे उपोषणाला बसल्यामुळं, पण खरंच तसं होऊ शकतं का काय? जरांगेच्या उपोषणातली जी प्रमुख मागणी आहे ती कुणबी प्रमाणपत्राची आहे आणि त्या बाबतीत शासनाने पावलं उचलून मराठवाड्यातला जी काही विंडो आहे ती ओपन केलेली आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये जवळपास बऱ्याच ठिकाणी ते सर्टिफिकेट ऑलरेडी मिळत आहे. त्यामुळं एक त्याच्यातनं चालना मिळाली एवढं असं आपल्याला म्हणता येईल. पण याच्यातनं मराठ्यांना सर्वसकट मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं? नाही, आता ह्याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत की मराठा समाज आहे जवळपास राज्यामध्ये 3.5 कोटीच्या पुढे. 3.5 कोटीतले जवळपास 70% लोक 8 लाखाच्या आतमधल्या उत्पन्नाचे निश्चित असतील. एवढ्या लोकांना जर तुम्ही हे सगळ्या सर्टिफिकेट दिलं तर त्या बॉक्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते. त्यामुळे आत्ता मराठा समाजाकडे पर्याय कोणते आहेत की ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि ज्याला त्या 350 जातीच्या बॉक्समध्ये जाऊन स्वतःची स्पर्धा करून ते तुम्हाला मेरिटमध्ये मिळवण्यासाठी सक्षमता असेल ती पर्याय निवडावा लागेल, नंबर 1. मग दुसरा पर्याय कोणता आहे तर मराठा समाजाची स्वतंत्र मराठा आरक्षणाची मागणी आहे. आता ती मंजूर होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातली जी केस आहे त्याच्यातला एक जो क्युरेटिव्हचा लास्ट पर्याय आहे त्यात काय होतंय आणि त्याच्यानंतर काय प्राप्त परिस्थिती होईल तो दुसरा पर्याय आहे. मग आता हे दोन पर्याय असताना तिसरा पर्याय जो घटनेप्रमाणे आता नवीन घटना दुरुस्ती जी झाली ती आर्टिकल 15(6) आणि 16(6) हे संसदेने नव्याने समावेश करून नॉन रिझर्व्ह कॅटेगरी म्हणून जे काही देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलनं व्हायची त्या सगळ्या लोकांसाठी ईडब्ल्यूएस नावाचं एक आरक्षण नवीन आलेलं आहे. ते 10% आरक्षण आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. त्यावेळेस खंडपीठाने त्याची घटनात्मक वैधता आहे ती 3-2 मंजूर केलेली आहे आणि त्याचं वरिष्ठ घटनापीठ जोपर्यंत त्या बाबतीमध्ये उलटा निर्णय देत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षण वैध आहे. आता याच्यातला महत्वाचा मुद्दा मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. विविध न्यायालयीन निवाड्याचा आधार घेतला तर एकदा तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घेतलं तर तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये जाता येत नाही. ओपन मध्ये जाता येतं पण ईडब्ल्यूएस मध्ये जाता येत नाही. किंवा कुणबी प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्तीला उद्या जर स्वतंत्र मराठा आरक्षण मिळालं तर त्याच्यात सुद्धा जाता येणार नाही. कारण ते प्रवर्ग मराठा आरक्षणासाठी करतात का मराठा कुणबी प्रवर्गासाठी करतात हा दुसरा मुद्दा आहे. मग तिसरा ऑप्शन कोणता आहे की कुणबी प्रमाणपत्र मधला माणूस ईडब्ल्यूएस मध्ये जाऊ शकत नाही पण ईडब्ल्यूएस वाला जो मराठा समाजाचा माणूस त्यातला असेल त्याला भविष्यामध्ये जर मराठा आरक्षण स्वतंत्र मिळालं तर तिथं जाता येईल किंवा त्याला कुणबी प्रमाणपत्र घेतलं तर मग तिकडे जाता येईल. पण कुणबीचा माणूस परत ईडब्ल्यूएस मध्ये येऊ शकत नाही. ही तांत्रिक बाब समाजातल्या लोकांनी सर्टिफिकेट काढण्यापूर्वी लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही खूप मोठी बातमी दिली. जर आता लोकांची मागणी होती कुणबी सर्टिफिकेट काढण्यासाठी पण ते कुणबी सर्टिफिकेट काढलं तर तुम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण घेता येणार नाही किंवा आगामी भविष्यात मिळणारं मराठा आरक्षणही घेता येणार नाही. बरोबर? हे फक्त कुणबी प्रमाणपत्राशी संबंधित नाही, नीट समजून घ्या. ईडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे काय तर जे सामाजिक आणि शैक्षणिक 15(4) आणि 16(4) खर्च जे आरक्षण आहे या आरक्षणात येणारा जो प्रवर्ग आहे सगळ्या जाती जवळपास SC ST OBC VJNT SBC आणि OBC त्यात OBC इन्क्लुडिंग कुणबी हे सगळे रिझर्व्ह कॅटेगरी यांना खुल्या प्रवर्गामध्ये स्पर्धा करण्यासाठी संधी आहे आणि ईडब्ल्यूएस ही खुल्या प्रवर्गातलं एक कंपार्टमेंट आहे. त्या कंपार्टमेंटमध्ये 10% प्रोटेक्शन करताना घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशी त्याची व्याख्या केली. मग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये रिझर्व्ह कॅटेगरी जे जाती आरक्षण आहे ज्याला म्हणतो आपण ते 15(4) आणि 16(4) खालचं ते लोक येत नाही, ते नॉन रिझर्व्ह म्हणून आहे. त्यामुळे नॉन रिझर्व्ह कॅटेगरीतला माणूस हा ओपन मध्ये जाऊ शकतो खुल्या प्रवर्गात म्हणजे आणि पण कुणबीतला माणूस सुद्धा ओपन मध्ये जाऊ शकतो. पण ही विंडो इथं मध्ये बंद आहे हे या दृष्टीने महत्वाचं आहे की ही नॉन रिझर्व्ह कॅटेगरी ईडब्ल्यूएस म्हणजे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारचे नॉर्म्स हे थोडेसे वेगळे आहेत.
केंद्रीय आरक्षणाचा ईडब्ल्यूएस मधला लाभ घेण्याचा, त्याला घराची काहीतरी एक मर्यादा आहे, 5 एकरचं सिलिंग आहे. पण आपल्या राज्यामध्ये तशी अट नाही. आपल्या राज्यामध्ये सातबाऱ्यावर आजोबाचं नाव असतं आणि वाटणी झाली नसती, मग ऍफिडेव्हिट दिलं तर मग 8 लाखाच्या आतलं ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना उत्पन्नाचं हे मिळायचं काही अडचण येत नाही. मग मला सांगा, आता एखाद्या मराठा तरुणाला आरक्षण हवंय, त्यांनी ईडब्ल्यूएस मधनं घ्यावं का कुणबी दाखल्यासाठी प्रयत्न करावे? नाही, दोन्ही प्रयत्न करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये कसं आहे, आता ज्या काही प्रस्तावित शासन सेवेमध्ये जागा निघणार आहेत, ह्या जागांमध्ये कोणत्या प्रवर्गाला किती अनुशेष आहे हे पहिलं तपासलं पाहिजे. कारण ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा काय की ईडब्ल्यूएस मधला माणूस हा कधी पण परावर्तित होऊ शकतो रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये. हे मी आता अधोरेखित का करतो की लोक त्यातनं वेगळा अर्थ काढू नये की आम्ही काही फाटा फोडतोय. परंतु आज जर मला त्या बसमध्ये जागा मिळत असेल तर त्या बसमध्ये बसून आपण विच्छेद स्थळाच्या बसस्टॉपवर जावं. आणि जर उद्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण 50% आतमध्ये किंवा आता 19% कुणबी प्रमाणपत्रामध्ये जर मिळालं तर त्याला तिकडं पुढे भविष्यामध्ये जाता येऊ शकतं. ती काय अडचण नाही त्याला. ज्यावेळेस एखादा कॅन्डिडेट फॉर्म भरतो त्यावेळेस त्याला ते ऑप्शन विचारलं जातं की तू ईडब्ल्यूएस मधनं भरणार का ओबीसीतनं भरणार का खुल्या प्रवर्गातनं. तर तो जो कॅन्डिडेट स्पर्धा परीक्षा जी कुठली देणार आहे किंवा ते तर तो त्याचा विषय आहे. त्यामुळे त्याला आम्ही बाइंड करू शकत नाही तू इकडेच फॉर्म भरला पाहिजे. तो लोकांच्या इच्छेचा प्रश्न आहे आणि त्याला कुठं संधी आहे त्याप्रमाणे तो फॉर्म भरू शकतो. हे महत्वाचं अधोरेखित करा. ओके, म्हणजे कोंढरे सरांनी खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे. मी तो म्हणतो, जर तुम्हाला ओपन मधनं आरक्षण सध्या कुणबी दाखले मिळत नाही तर तुम्ही ईडब्ल्यूएसचा पर्याय नक्कीच अवलंब करा. कारण तुम्ही ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरल्यानंतर नंतर कॅटेगरी जाऊ शकता. कुणबीचे दाखले मिळू शकतात. त्यासाठी जे काही आता शासनाने विंडो ओपन केली त्याच्यामध्ये प्रॉपर डॉक्युमेंटेशन जर तुम्ही सर्च केलं आणि व्हिलेज वाईज त्याचं सिंक्रोनायझेशन केलं तर मोठ्या प्रमाणावर कुणबी दाखले मिळू शकतात. पण ज्यांना मिळतच नाही त्यांचं, ज्यांना मिळत नाही त्याच्यामध्ये काय अडथळे आहेत की त्याच्यामध्ये शेवट कास्ट व्हॅलिडिटी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आणि महाराष्ट्राला हे माहिती नाही की आपल्याकडे पूर्वी बोगस आदिवासी प्रमाणपत्र मिळवून किंवा अपुरे पुरावे असणं किंवा वंशावळ न जोडणे अशा अनेकविध कारणाने सुमारे 23,500 लोकांचं जात प्रमाणपत्र त्यांनी सादर केलं नाही आणि त्यांना व्हॅलिडिटीच मिळाली नाही. त्यामुळे त्या 23,500 लोकांना शासकीय सेवेतनं काढावं लागलं. आणि मग काढलेल्या लोकांचा काय एक सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून सरकारने त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केला. ही आता रिसेंटली नागपूर खंडपीठाची केस होती, सर्वोच्च न्यायालयामध्ये पर्यंत ती गेलेली होती. आणि दुसरा मुद्दा मी ह्याच्याकडे असं वेधू इच्छितो की आता ग्रामपंचायत इलेक्शन झाल्या, पंचायत समिती इलेक्शन झाल्या. यावेळेस कुणबी प्रमाणपत्र घेऊन अनेक लोक इलेक्शन्स लढू शकतात. ईडब्ल्यूएस मध्ये अशा प्रकारे इलेक्शन लढवण्याची तरतूद नाही. हे फरक याच्यातला. पण कुणबी प्रमाणपत्रवाल्याला इलेक्शन लढवता येईल. मग तो लढवणार कुठली तर ग्रामपंचायत, पंचायत समिती. मग त्यावेळेस त्याच्या डॉक्युमेंटेशनमध्ये काही त्रुटी राहिल्या, उणिवा राहिल्या तर त्या केसेस बऱ्यापैकी हायकोर्टामध्ये जातात आणि हायकोर्ट मग त्याच्यात वेळोवेळी निर्णय. म्हणजे तुम्हाला आता माहितीसाठी सांगतो, सोलापूरचे खासदार महास्वामी काहीतरी त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं, अजून 1-2 खासदारांचं ठरलं. मग हे असं वारंवार होत असतं. म्हणजे लोकांना न्यायालयात जायला कोणी रोखलेलं नसतं, ते सुरू असतं. मग त्या ह्याच्यामध्ये राज्य सरकार हे थर्ड पार्टी असतं. 2 व्यक्तीचा संघर्ष न्यायालयामध्ये असतो. त्या न्यायालयीन संघर्षामध्ये असे हजारो लोक ज्यावेळेस सर्टिफिकेट काढतील तेव्हा काय प्रत्येकाकडे दुर्बीण लावून आपण चेकलिस्ट बघू शकत नाही. आणि त्याच्यात जर 2-4 अशी जी रिजेक्ट झाली तर ती धोरणात्मक मुद्द्यावर रिजेक्ट होणं धोकादायक आहे. त्याच्या पर्सनल केसमध्ये काही त्रुटी असतील त्याच्यापुरतं ऐकते, पण धोरणात्मक मुद्द्यावर अशी रिजेक्ट होऊ नये म्हणून शासनाला आता जी प्रस्तावित ते आता कुणबी प्रमाणपत्र देणार आहेत त्यानुसार ती देताना याचं पुन्हा न्यायालयामध्ये कुणी जाऊन आव्हान दिलं तर ते टिकलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका, ही सगळी रचनात्मक भूमिका घेताना सरकारला घ्यावी लागेल आणि ती अधिक गंभीरतेने घ्यावी लागेल. कारण काल नामदार भुजबळ साहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या अर्थी ती लोक कामाला लागलेली त्या विषयामध्ये आणि त्यामुळे सरकारला आणि समाजाला या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. ह्या सगळ्या वाटा आणि पळवाटा होत्या मराठा आरक्षणाच्या सगळ्या याच्यातल्या, ह्या कोंढरे साहेबांनी आपल्याला व्यवस्थित समजून सांगितलं. त्यामुळे भविष्यात तुम्ही जेव्हा केव्हा आरक्षणासाठी प्रयत्न कराल तर ह्या वाटा आणि पळवाटा निश्चितच लक्षात ठेवा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.